तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका बाळाचा व उपचारादरम्यान श्वेता अजय पडघाने वय 24 वर्ष या महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी MCN न्यूज मराठीने प्रसारित केली होती। ही बातमी प्रसारित होताच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चौकशीचे आदेश देऊन आरोग्य उपसंचालक परिमंडळ अकोला कमलेश भंडारी यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करून चौकशीला सुरुवात केली होती। एकीकडे शासन महिलांसाठी अनेक योजना राबवत असताना वाशिम स्त्री रुग्णालयात बालमाता मृत्यू प्रकरण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे होत असेल तर माता सुरक्षित कशा? राष्ट्र सुरक्षित, माता सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित या घोषणेला आरोग्य विभागाकडून तिलांजली दिल्याचे जनसामान्य नागरिकात चर्चेला उधाण आलं आहे। अखेर आरोग्य उपसंचालक कमलेश भंडारे यांना 18 ऑगस्ट रोजी प्राप्त चौकशी अहवालानुसार दोषी आढळलेल्या आरोग्य परिचारिका स्वाती लोखंडे यांना निलंबित करण्यात आलेले आहे। तसेच आपल्या कर्तव्यात कसूर म्हणून 4 कॉन्टॅक्ट परिचारिका नंदा दानी राऊत, प्रगती वानखडे, रुपेश पांगरकर, सचिन गिलवटकर, राशिक पडघम, मनीष इंगोले आणि कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आले। तसेच या प्रकरणी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या डॉक्टर आशिष ताले, मोहन शेवाडकर, डॉक्टर ओमप्रकाश थोरात, डॉक्टर ज्ञानेश्वर बोंडे इत्यादी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यावरून मृत महिलेला कुठेतरी आरोग्य विभागाकडून न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता कविता धनराज सपकाळ, वाशिम। सर, स्त्री रुग्णालय वाशिम इथे एक लहान मुलाचा मृत्यू आणि एक माता मृत्यू प्रकरणी संबंधित रुग्णालयातील कर्मचारी काय काय कारवाई करण्यात आली आपल्या विभागामार्फत ते सविस्तर सांगा। जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम इथे जी माता मृत्यू झालेली होती त्या अनुषंगाने आपण एक चौकशी समिती गठीत केली होती आणि ती चौकशी समिती त्यांचा अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे। त्या चौकशी समितीच्या अहवालानुसार आपण एक अधिपरिचारिका त्यांना निलंबित केलेला आहे आणि एकूण 5 लोक जे अधिपरिचारिका आहे कंत्राटी त्यांच्या सेवा समाप्ती करण्यात आलेल्या आहे आणि संबंधित जे डॉक्टर होते त्यांना सुद्धा आपण कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे।